हे बघा, आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. तो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा इस्कॉन टेम्पल आहे आणि आपल्या एशियाचा सेकंड मोस्ट सगळ्यात मोठा इस्कॉन टेम्पल आहे. ती मोठा एरिया आहे बघा, एवढी एरिया आहे. आणि हे बघा, इकडनं जाता आता तुम्हाला सभामंडप पण इथे बसायला मिळेल. इकडे भरपूर जागा आहे. तर राधाकृष्णाचं दर्शन तुम्ही सुद्धा घ्या माझ्यासोबत. आणि प्रत्येक भिंतीवरती बाळकृष्ण जेवढं गोड आहे ना तेवढं गोड कोणी नाही आहे. एवढा पूर्ण हा असा गार्डन, इथून त्या साईडनी पण. तर हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी ओमकार फडणवीस सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आपण आलो आहे खारघरच्या इस्कॉन टेम्पलमध्ये. म्हणजे आताच इनॉग्रेशन झालेलं आहे 15 तारखेला. आणि आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीसुद्धा आलेले त्यासाठी, ओपनिंगसाठी. आणि आता मी तिकडेच आहे आणि आपण इकडनं जाऊया आपण आतमध्ये. आणि तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा इस्कॉन टेम्पल आहे आणि आपल्या एशियाचा सेकंड मोस्ट सगळ्यात मोठा इस्कॉन टेम्पल आहे. आपण या इस्कॉन टेम्पलला नक्कीच भेट देऊया. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओला अशी लाईक करा. आणि चला आता आपण जाऊया. आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला खारघरवरून 45 आणि 54, हां बरोबर, या 2 बस तुम्हाला अवेलेबल आहेत. खारघर स्टेशनवरून 2 बस पकडून तुम्हाला इथे हरे कृष्णा स्टॉपवरती, हरे रामा स्टॉपवरती तुम्हाला सोडेल. बस चार्ज करते पर पर्सन 12 रुपये. चला आपण आता आतमध्ये भेट देऊया. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवायचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये की शेवटपर्यंत राहा, तुम्हाला सगळं मी दाखवायचा प्रयत्न करेल. चला आपण सर आज जाऊया. ते बघा मागे दिसतं तुम्हाला, आहे बघा इस्कॉन. चलो अभी जाते अंदर, चला. हे बघा, आपण इकडनं आता आज जाऊया. आणि तुम्ही बघू शकता खूप प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. म्हणजे आत्ताच ओपनिंग झाल्यामुळे ना जबरदस्त गर्दी आहे. मला वाटलं आत्ताच, कारण 4:15चा टायमिंग असतो ओपनिंगचा, बोललो एवढा हे नसेल. तर टायमिंग तुम्हाला सांगतो, सकाळी दुपारी 1 वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत टायमिंग आहे. आपण आता जाऊया आतमध्ये आणि तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला सगळं दाखवायचा मी प्रयत्न करतो. चला आपण जाऊया, तुम्हाला छोटे छोटे क्लिप्स दाखवायचा मी प्रयत्न करतो. हे बघा, आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही गर्दी बघू शकता. आत्ताशी वाजलेत 5:30. तुम्ही गर्दी बघू शकता, प्रचंड गर्दी. आणि हा बघा आपला इस्कॉन टेम्पल. आणि हा पूर्ण एरिया बघा, किती मोठा एरिया आहे बघा, एवढी एरिया आहे. आणि इकडनं साईडनी मस्त गार्डन टाईप वगैरे सगळं मस्त केलेलं आहे. जबरदस्त वाटतं बघायला. जबरदस्त वाटतं, तुम्ही बघू शकता. आणि गर्दी पण खूप आहे. आणि सगळी त्यातून थोडंफार काम बाकी आहे. म्हणजे मंदिराचं काम टोटली झालं आहे, पण बाकीचं सगळं हॉटेल वगैरेचं काम आहे ना, रेस्टॉरंट वगैरेचं, हे सगळं काम बाकी आहे. पण तुम्ही हे बघा, हे सगळं बघू शकता. आणि गर्दी तर जबरदस्त गर्दी आहे. चला आपण आता तुम्हाला आज जाऊन दाखवतो. आज जाऊन बघूया आपण, चला. आणि मी एवढं पण संध्याकाळी जी लाईटिंगमध्ये बघायला मजा असेल ना ती वेगळी असेल. म्हणून संध्याकाळी तुम्हाला प्रॉपर टायमिंग सांगायला गेलो तर तुम्ही 5 नंतर या, 5-5:30 नंतर. कारण तुम्ही येतपर्यंत बघेपर्यंत संध्याकाळी 6 वाजे काळोख होऊन जातं. काळोखामध्ये पण बघायला मंदिर उजेडात जाम जबरदस्त वाटतं. चला आपण आता आज जाऊया आणि तुम्हाला सगळं दाखवतो मी. चलो चला आपण इकडनं आता आज जाऊया. मला वरतून सुद्धा दाखवतो मी, वरून पण खालचं बघायला अजून जबरदस्त आहे. चला या. आणि पूर्ण मार्बल ना, सगळं व्हाईट मार्बल, बघायला ना खूप मस्त वाटतं. आणि आतमध्ये मस्त हरिनामाचं भजन चाललं आहे, हे बघा. आणि इकडनं प्रॉपर वरतून तुम्हाला दाखवता येईल किती एरिया आहे बघा. चला आता आपण आज जाऊया. कृष्णा हरे कृष्णा, कृष्ण कृष्णा हरे हरे. गर्दी बघा किती. चला आपण आता आज जाऊया. आणि बघा साईडला हाती वगैरे, सनसेट पण एकदम समोरूनच होते. चला आणि बघा, इकडनं जाता आता तुम्हाला सभामंडप पण इथे बसायला मिळेल. इकडे भरपूर जागा आहे. आणि इकडे फोटोशूट वगैरे म्हणजे भरपूर. जबरदस्त मोठा मंदिर आहे, जबरदस्त. चला आपण आता इकडनं आज जाऊया पहिले. आणि पहिले दर्शन घेऊया. चला आपण इकडनं आज जाऊया. बसायला पण खूप जागा आहे, खूप जागा बसायला आहे, खूप. आणि आतमध्ये
चला तुम्हाला डायरेक्ट मग आता हे बघा इकडे प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्या. तुम्ही पण दर्शन घ्या माझ्यासोबत. हे बघा सियावर रामचंद्र की जय. आणि इथे राधाकृष्णाचं दर्शन तुम्ही सुद्धा घ्या माझ्यासोबत. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि हे बघा वरती बघा, मी वाईड अँगल केला कॅमेऱ्याचा तरी वाईड अँगलमध्ये पण येत नाही, एवढं मोठं आहे बघा, जबरदस्त. आणि इथे मस्त, आणि इथे मस्त आपलं हरिनामाचं भजन चाललेलं आहे. मला माझा आवाज केवढा येतो मला अंदाज नाही आहे, ती मी एडिटिंग करताना बघेल. पण तुम्ही टेम्पल बघा, आपलं मंदिर बघा, इस्कॉन टेम्पल बघा. मग तिन्ही दाखवतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चला तुम्हाला बाहेरचं मी जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. इथे श्रीकृष्णांची सगळी स्टोरीसुद्धा दाखवलेली आहे बघा. प्रत्येक भिंतीवरती स्टोरी दाखवलेली आहे बघा. मस्त वाटतं हे बघा. श्रीरामांची सुद्धा आहे, खूप गोड वाटतं या पिक्चर. श्रीराम आणि लक्ष्मण. पण काही म्हणा, बाळकृष्ण जेवढं गोड आहे ना तेवढं गोड कोणी नाही आहे. खूप छान वाटतं. पूर्ण गाभाऱ्याला पूर्ण गोल आणि सगळे स्टोरी वगैरे सगळे लावलेले आहेत कृष्णाचे. हे बघा पूर्ण गाभाऱ्याला गोल, आणि इथे युद्ध बाली आणि सुग्रीवचं. आणि आपल्या इथे कृष्ण बलराम. हे बघा श्रीकृष्णाचं विराट स्वरूप. अर्जुन आणि कृष्ण. चला आपण आता जाऊया इथून बाहेर. चला इथून एक्झिट आहे. इथून आपण नाही, अच्छा त्या साईडला पण तिकडे बसायला मंडप आहे, तसंच ह्या साईडला पण इथे बसायला भरपूर जागा आहे. दोन्ही साईडला सिमिलर आहे. मला तिकडनं वरतून दाखवतो मी. हे बघा वरतून बघूया आपण काय व्ह्यू आहे. या परफेक्ट आहे. मला तुम्हाला मी बोलतोय ना, तुम्ही 5:30च्या दरम्यान या, ऊन पण नाही आणि मस्त. हे बघा एवढा पूर्ण हा असा गार्डन, इथून त्या साईडनी पण. चला तर जाऊया आपण बाहेर. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या खारघरला. आणि आता ही व्हिडिओ इकडेच थांबूया. आता भरपूर आता 26 जानेवारीची 26 जानेवारीची आपल्या भरपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटतीलच. सो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चला भेटू पण नवीन एका व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून, बाय.